संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। हे लक्षात घेता मोर्शी येथील धरमकर परिवाराच्या वतीने धान्याचं वाटप करण्यात आलं। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून जगात कोरोना विषाणूजन्य व संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्यामुळे हजारोंना आपला प्राण गमवावा लागला आहे। संपूर्ण भारतात दळणवळणाची साधने बंद झाल्यामुळे अनेक मजूर अडकून पडलेली आहे। लॉकडाऊन अजूनही दिनांक 14 एप्रिलपर्यंत असल्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबियांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना 2 वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे। दैनंदिन रोजगार उपलब्ध नसल्यामुळे महाराष्ट्रात अनेक स्वयंसेवी संघटनेच्या वतीने अशा गरजू व्यक्तींना विविध वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे। तालुक्यातील हिवरखेड येथील दानशूर व्यक्ती नानासाहेब धरमकर व मंगेश धरमकर यांनी मोर्शी शहरातील भटक्या व्यक्तींना किराणा वाटप केला। यावेळी मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके तसेच मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष पत्रकार संजय गारपवार, गजानन हिरुळकर, अजय पाटील, पोलीस मित्र पवन गोतमारे, सुमित शर्मा, विजय नेवारे, निलेश धरमकर, अभिषेक धरमकर प्रामुख्याने उपस्थित होते। आपला देश अत्यंत गरीब आहे। देशाच्या जगाच्या लोकसंख्येमध्ये भारत देशाचा 5वा-6वा नंबर लागतो गरिबीमध्ये आणि आपल्या आशिया खंडातला। पण बाकीच्या खंडात त्याच्यापेक्षा गरीब लोक आहेत, पण त्यात बरोबर काही श्रीमंतही लोक आहेत। पण आता अशा काळात, ज्या काळात मजुराची खायची सोय नाही, कोरोनापासून झालेला आहे, याबाबत काय करावं काय नाही कोणाला सुचत नाही। अत्यंत गरिबी असल्यामुळं आपले पोरं उद्या चालून कोणत्या निर्णयाला पोहोचतील याचा काही संकेत नाही, याचा काय होईल काही सांगता येत नाही। म्हणून आपण आपल्याकडून जे शक्य आहे ते मदत आपण करावी, म्हणून आम्ही या कार्यक्रमात भाग घेतला आणि आमच्याकडून जेवढं काही शक्य झालं तेवढ्या गरीब लोकांना हे अन्नधान्य केलं। कोणत्याही दृष्टीने इथं कोणाच्याही नातेवाईकाचा संबंध नाही, फक्त गरिबीचाच संबंध आहे। आणि त्यासाठी आमचं थोडंसं शेतीचं उत्पन्न असल्यामुळं आमच्या घरी सोनारचं दुकान असल्यामुळं ते सराफाचं दुकान मोर्शीचा मंगेश धरमकर सराफ म्हणून असल्यामुळं त्यातून जे उत्पन्न मिळते त्याचा काही भाग आम्ही यासाठी खर्च केला। आणि यासाठी खर्च केल्यामुळं गरिबीसाठी आम्ही पूर्ण जगातली गरिबी नष्ट करू शकत नाही, देशातली गरिबी नष्ट करू शकत नाही, पण आपण ज्या भागात राहतो त्या भागात अत्यंत गरीब लोक जे आहेत त्यांना थोडीशी मदत करू शकतो। फुलाची पाकळी तेवढं आम्ही केलं आणि जेवढं आपण स्वीकारावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो। विदर्भ न्यूज करिता मोर्शी येथून संजय गारपवार।